आणि आता घेणार आहोत गावखेड्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। 36 जिल्हे 50 बातम्यांमधून। राजकीय पक्षांचे बॅनर्स 24 तासात हटवा, केंद्रीय निवडणूक आयोगाचे आदेश। आनंदाचा शिधा 2 महिने बंद, आचारसंहितेमुळे वाटपाला प्रतिबंध। लोकसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री शिंदे आता ॲक्शन मोडवर। मुख्यमंत्री शिंदेंची आज सेनेच्या आमदार आणि खासदारांसोबत बैठक। लोकसभा उमेदवारांची यादी शिंदे गटाकडून दिल्लीमध्ये सादर, संभाव्य 13 उमेदवारांचा समावेश। उद्धव ठाकरे आज सांगलीच्या दौऱ्यावर, सांगलीच्या मिरजमध्ये ठाकरेंचा जनसंवाद मेळावा होणार। खासदार सुप्रिया सुळे आज भोर तालुक्याच्या दौऱ्यावर, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळेंचा जोरदार प्रचार सुरू। परभणीमध्ये महायुतीचा मेळावा संपन्न, पक्षीय भेद विसरून मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीकडून एक दिलानं काम करण्याचा निश्चय। आज महाविकास आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक, शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांच्या उपस्थितीमध्ये पवारांच्या निवासस्थानी बैठक होणार। आज राज ठाकरे मनसेच्या नेत्यांसोबत चर्चा करणार, अमित शहा यांच्या भेटीबाबत राज ठाकरे नेत्यांसोबत संवाद साधणार। आज मुंबईमध्ये अजित पवार गटाची देखील बैठक, बारामती लोकसभेच्या महायुतीमधील वादाच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन। परभणीमध्ये महायुतीचा मेळावा संपन्न, पक्षीय भेद विसरून मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीकडून एक दिलानं काम करण्याचा निश्चय। खासदार सुप्रिया सुळे आज भोर तालुक्याच्या दौऱ्यावर, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळेंचा प्रचार दौरा। बच्चू कडूंनी बोलावली प्रहारच्या पदाधिकाऱ्यांची बैठक, अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये बच्चू कडू स्वतः मैदानात उतरण्याची शक्यता। विजय शिवतारे यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली, बारामती लोकसभेसंदर्भात शिवतारे आपला निर्णय जाहीर करण्याची शक्यता। वर्ध्यामध्ये महाविकास आघाडीला अद्याप उमेदवार मिळाला नाही, वर्धा लोकसभेवर बोलताना भाजप उमेदवार रामदास तडस यांची महाविकास आघाडीवर टीका।